सगळ्यांना। आज आपण यश रसोईमध्ये बनवणार आहोत छोले आणि भटुरे। चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एक छान अशी पोटली तयार करून घ्यायची आहे, जी की आपल्याला छोले शिजवताना त्यामध्ये घालायची आहे। त्यासाठी मी एका स्वच्छ अशा कॉटनच्या रुमालावरती 2 चमचे चहा पावडर घेतलेली आहे। त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, मिरे आणि लवंग घातलेले आहेत 4 ते 5। त्यानंतर छान अशी याची पोटली बांधून घेतली। त्यानंतर छोले आपण छान रात्रभर भिजवलेले आहेत, ते धुवून स्वच्छ कुकरमध्ये घातले। त्यामध्ये हळद, मीठ, आपण बनवून घेतलेली पोटली, थोडंसं तेल आणि 2 ग्लास पाणी घालून आपल्याला छोले छान असे शिजवून घ्यायचे आहे। तर मीडियम गॅसवर 1 शिट्टी आणि हाय फ्लेमवरती 1 शिट्टी अशा 2 शिट्ट्या आपण इथे छोल्यांना घेणार आहोत। चला तर मग आता भटुऱ्याचं पीठ बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे पाव चमचा। त्यानंतर 3 चमचे बारीक रवा, 3 चमचे मी इथे गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा पिठी साखर आणि 2 चमचे ऑइल घेतलेला आहे। अर्धी वाटी इथे आपण दही देखील घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये रवा, पिठी साखर, मीठ, गव्हाचं पीठ हे घालून छान असं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने। तर इथे जर तुम्हाला भटुरे जास्त बनवायचे असेल तर तुम्ही एखादी वाटीचं प्रमाण कमी जास्त यामध्ये करू शकता। तर हे जे मी घेतलेलं आहे 2 वाटीचं प्रमाण, यामध्ये आपले 9 भटुरे बनवून रेडी होतात। 8 ते 9 भटुरे, पण 8 भटुरे आपण किंवा 8 चपाती बनवत नाही, त्यामुळे 9 भटुरे आपण इथे बनवून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे 2 चमचे जे आपण तेल घेतलेलं आहे ते बेकिंग पावडर आणि दही घालून पुन्हा हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेणार आहे। तर हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर फक्त दह्यामध्ये हे पीठ मळल्या जात नाही, त्यासाठी थोडंसं कोमट पाणी मी इथे करून घेतलेलं आहे। तर भटुऱ्याचं पीठ हे आपल्याला कोमट पाण्यातच मळायचं आहे, अगदी कडक किंवा थंड पाण्यामध्ये हे पीठ मळायचं नाही। आणि सैलसर हे पीठ मळलेलं आहे, कारण मैदा छान असं पाणी शोषून घेतो आणि मैदा फुलायला देखील पाणी थोडं असलं की छान असं मैदा फुलतो। त्यानंतर थोडंसं तेल लावून मी ओल्या कपड्याने बाजूला ठेवून दिलेलं आहे पीठ। कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर जिरं घातलं आणि छान असा बारीक चिरून घेतलेले 2 कांदे घालून छान असा कांदा परतवून घेतला। त्यानंतर इकडे आपण बघूयात की छोले छान आपले शिजलेले आहेत की नाही। सर्वात पहिले पोटली बाजूला काढून ठेवली आणि छोले खूप छान आपले शिजलेले आहेत। इथे आपला कांदा देखील छान असा ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय केला। त्यानंतर 2 तमालपत्र आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालून आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट ही मी नंतर घालत आहे, कारण कांद्याच्या अगोदर जर आलं लसणाची पेस्ट आपण घातली तर ती करपल्या जाते। छान असं आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर 2 टोमॅटोचा मी इथे प्युरी बनवून घेतलेली आहे ती घातली। थोडंसं मीठ घातलं, हळद आणि लाल तिखट, छोले मसाला इथे मी 3 चमचे छोटे 3 चमचे घेतलेला आहे। तुमचा चमचा मोठा असेल तर तुम्ही 1.5 चमचाच घाला। तर एव्हरेस्टचा छोले मसाला इथे आपण वापरत आहोत। थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे, कारण आपण टोमॅटो शिजताना नॉर्मल आणि छोल्यांमध्ये देखील मीठ घातलेलं असतं, त्यामुळे मीठ हे बेताने घाला। छान असं मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला। त्यानंतर शिजवून घेतलेले 2 चमचे छोले मी यामध्ये घालून छान असे फ्राय करून घेत आहे। तर छान असं आपलं तेल सुटेपर्यंत मसाला इथे परतलेला आहे। मी ऑइलचा वापर कमीच केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं ऑइल वाढवू देखील शकता। शिजवून घेतलेले छोले यामध्ये घातले, थोडंसं गरम पाणी मी इथे घालत आहे, जेणेकरून आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवता येईल। आणि 6 ते 7 मिनटं मंद गॅसवर मी छोल्याची छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आपली इथे भाजी रेडी आहे। आपण आता तडका देऊया। त्यासाठी मी पॅनमध्ये छान असं घरचं गावरान तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि आल्याचे काही काप घातलेले आहे बारीक उभे करून। त्यानंतर 2 हिरवी मिरची घालून छान असा तडका मी इथे छोल्यांवरती घातलेला आहे। छान असं एकत्र केल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि काही कस्तुरी मेथी थोडीशी मी इथे घातली। कस्तुरी मेथीने आपल्या छोल्यांची टेस्ट ही आणखी छान लागते। छान अशी आपली छोल्याची भाजी इथे रेडी झालेली आहे। आपण आता भटुरे बनवून घेऊयात। तर भटुरे बनवण्यासाठी आपण पीठ छान भिजत ठेवलेलं होतं। तुम्ही 2 ते 3 तास जर अगोदर भटुऱ्याचं पीठ भिजवून ठेवलं तर खूप छान भटुरे बनतात। मी साधारणतः 1 ते 1.5 तासच भिजवलेलं आहे।
भटोरा लाटताना आपल्याला एका साईडने लाटायचा आहे, आलटीपलटी करून अजिबात लाटायचं नाही. तर छान असे काठ मी एका साईडने लाटत आहे. लाटणं आपल्याला एका साईडने फिरवायचं आहे, गोल गोल देखील फिरवायचं नाही आहे. आणि छान असा एकाच साईडने फिरवून कडा छान लाटून घेतल्यानंतर छान असं तेल तापलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला भटोरा तळून घ्यायचा आहे. अगदी हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर आपल्याला भटोरा तळायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे भटोरे आपले फुललेले आहेत. मी सांगितलेलं योग्य प्रमाण जर तुम्ही भटोऱ्याला घेतलं तर तुमचे भटोरे देखील असे टम्म फुगतील आणि खूप छान टेस्टी देखील होतील. तर आपली छान अशी छोले भटोरेची रेसिपी ते आज बनवून रेडी झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.